आज आपण बनवतोय आगळ्या वेगळ्या पद्धतीचा आलू पराठा। आलू पराठा तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी 3 मीडियम आकाराचे बटाटे मी उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत। बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे। बारीक चिरून घेतलेली मिरची घालायची, हिरवी मिरची, जिरे घालायचे आहेत, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे व गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे व थोडासा मैदा ॲड करायचा आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं आहे व त्या बॅटरमध्ये आपल्याला अर्ध्या लिंबूचा रस सुद्धा घालून घ्यायचा। संपूर्ण बॅटरची कन्सिस्टन्सी दाटसर ठेवायची आहे। तव्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तवा गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने आलू पराठा सोडून घ्यायचा आहे किंवा तयार करायचा आहे। बाजूने थोडंसं तेल सोडल्यानंतर झाकून ठेवायचं आहे। या ठिकाणी बघू शकता मीडियम टू लो फ्लेमवरती दोन्ही बाजूने पराठा आपल्याला तूप किंवा तेलाने शेकून घ्यायचा आहे। छान असा पराठा तयार होतो। पाहता क्षणी कोणीही खाईल व काहीतरी वेगळं असं। बनवण्यासाठी सोपा व खाण्यासाठी तितकाच चविष्ट व सॉफ्ट असा तयार होतो। नक्की तयार करून बघा। आवडल्यास एक लाईक नक्की करा। थँक्यू।